गाईज गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग। तर मित्रांनो कसे आहात, आनंदी आहात ना? तर मित्रांनो आत्ताच मी नाक्यावर आलेलो आहे। आज जरा उशीर झाला मला यायला, 11:15 झाले। आणि बघा आपला हा नाका। तर आल्यानंतर इथं समजलं की ते दुसरेच काका येऊन गेले हो तुम्हाला बघायला। तर ठीक आहे, ते आले तर येऊन जातील एखाद्या वेळेस परत। तर मित्रांनो बघूया जर आपल्याला आता भाडं कुठलं आणि केव्हा येतं ते, तोपर्यंत ओके। मित्रांनो बघा आता हे दुसरेच काका आलेले आपल्याला भेटायला। हे बघा गाडीत बसायला त्यांना थोडासा त्रास होतो। नाही, बसता उठताना खूप त्रास होतो। हो तेच ना, त्या दिवशी आले ते एकदा बघून गेले मला वाटतं इथं नाक्यावरती येऊन। आम्ही त्या दिवशी इथं पडलो होतो मी खाली, त्या दिवशी आम्ही नाही का। हॅलो गाईज, तर मित्रांनो आता 2:20 झालेले आणि आपल्याला अजून काही भाडं लागलेलं नाही आहे। तर आपली जेवणाची वेळ झालेली मित्रांनो। तर बघा आज काय आलेलं आहे, हे काय खिचडी, श्रीखंड आणि पुरी। तर बेत एकदम भारी मित्रांनो। चला तुम्ही पण जेवण करायला, आज मजेदार जेवण आहे आता, ओके। तर मित्रांनो फायनली जेवणानंतर आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे। आणि ते भाडं आहे सातपूरचं जे पपई नर्सरी आहे ना, तिथं आपल्याला मटेरियल घेऊन जायचं आहे। तर चला आपण निघालो आता ते तिकडं विजयनगरला। हे बघा मित्रांनो, हे विजयनगर, इथून आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे आता। हॅलो गाईस, आपण आलोय साई कृपा आर्ट मध्ये लोडिंग करण्यासाठी। किंवा आपले सागर भाऊ आहे। आणि हे बघा याचे ना असे वुडन वर्क आहे ना, तेव्हा असे वुडन वर्क पण होत राहतात। जे प्लाय पीस आहे, प्लायवरती सुद्धा तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन केली जाते। हे बघा हे असे सुद्धा आहे बघा, हां हे प्लाय पीस आहे, प्लाय पीस वरती केली जाते। हे बघा हे बघा, हे ना तुम्हाला जसं डिझाईन पाहिजे ना त्या प्रकारचं सर्व प्रकारचे डिझाईन केलं जातं। बघा हे साई कृपा नाव आहे, हे सर्व नावं बघा, हे तुम्हाला जसं पाहिजे तसं डिझाईन केलं जातं। हो हे बघा ते सागर भाऊ आहे, त्यांचं हे 1 नंबर मशीन आहे। त्यामुळे इथं हे POP आहे ना, POPचे त्याच्यावरती आहे ना हे चालू आहे, डिझाईन चालू आहे। आणि दुसरं दाखवतो तुम्हाला, हे बघा हा तो कॉन्टॅक्ट नंबर पण बघा त्यांचा तिथं। आणि हे बघा हे पण आहे, हे बघा हे त्यांचं इथं पण कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा वरती। आणि हे 2 नंबरचं मशीन बघा, हे कच्चा माल आहे, हा सर्व कच्चा माल आहे। हा सर्व कच्चा माल आहे, हो। आणि हे 2 नंबर मशीन त्यांचं, याच्यावर वुडन आर्ट केलं जातं बघा। हे कसं आहे वुडन आर्ट। आणि आता त्यांचं 3 नंबरचं मशीन बघा, हे ना 3 नंबरचं मशीन आहे बघा। हे इथं पण कामं चालू आहे, जोरात कामं चालू आहे त्यांचे। आणि हा तयार झालेला माल आहे बघा। आणि आता आपला गाडी नाही लोडिंग होते, असे आपले सागर भाऊ आहे। तर तुमच्या जर काही माल असं काही कामं करायचे असेल या टाईपचे, PVC ना, ते सांगा बरं। हां PVC मटेरियल आहे, परत वुडन मटेरियल आहे, परत स्टील प्लेटा राहते ना, स्टील प्लेटा राहतात ना, त्याच्यावर सुद्धा वर्क केलं जातं जसे तुम्हाला डिझाईन पाहिजे तसं। तर असे काही ऑर्डर असेल त्यांना सांगा जा, कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा बोर्डवरती, तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकून देतो। हे बघा सागर भाऊ, त्यांचा खास माणूस, हे बाकीचे लोक त्यांच्याकडे कामाला आहे। तर चला लोड झाला का निघू आपण पपई नर्सरीला। मित्रांनो आता आपली गाडी लोडिंग झालेली बघा।
हे बघा. तर चला निघूया आपण पपई नर्सरी. हा तो मटेरियल घेऊन ये ना, आता निघालेलो आहे आणि आपला प्रवास आता विजयनगर ते पपई नर्सरीच्या पुढे जायचं आपल्याला, त्र्यंबक रोडवरती. तर चलो. मित्रांनो आता हे उत्तम नगर येईल आता आपल्याला. मित्रांनो आता आपण उत्तम नगर वरून आहे ना दत्तचा त्रिमूर्ती चौक आहे ना त्या रोडने निघालेलो आहे. आता जो पुढे येईल ना तो दत्त चौक येईल. तिथून आपल्याला आहे ना लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेऊन तिथून ITI सिग्नल आहे ना तिकडे जायचं आपल्याला. हो का मित्रांनो, हा जो येईल ना आता हा दत्त त्रिमूर्ती चौक आहे आता. आणि या त्रिमूर्ती चौकातच आपल्याला लेफ्ट मारून आहे ना ITI सिग्नल साईड त्या रोडने जायचं आहे. हा बघा, हा जो आहे दिसतो ना हा दत्त चौक आहे, त्रिमूर्ती चौक आहे, सॉरी त्रिमूर्ती चौक. इथं नेहमीच वर्दळ असते. आपल्याला तिथून आहे ना लेफ्ट मारून आहे ना लेफ्ट मारायचं तिथून. बघा आता या रोडनी सरळ आपल्याला आहे ना ITI सिग्नलकडे रोड जातो त्या रोडनी जायचं आहे. आणि तिथून मग सातपूर रोडला आपली गाडी लागल आणि सातपूर रोडनी सरळ मग पुढं पपई नर्सरीच्या पुढं आहे ना जायचं आहे आपल्याला. बघा पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे बघा मित्रांनो. खूप जुनं मंदिर आहे ते. हे बघा हा छोटा रस्ता लागलेला आपल्याला. हा शॉर्टकटने आलो आपण म्हणून छोटा रस्ता लागला. हे मित्र जे समोर दिसतं ना हे दत्त मंदिर आहे बघा. हे हा बघा हा दोंदे पूल आहे. हा जो पूल आहे ना हा दोंदे पूल आहे. आणि पुढे आहे ना आपल्याला तो ITI सिग्नल लागेल. तर त्या ITI सिग्नलच्या अलीकडूनच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. बघा मित्रांनो आपण आहे ना सातपूर रोडला लागलेलो आहे. आता सातपूर म्हणजे त्र्यंबक रोडला लागलेलो आहे. हा रोड सरळ त्र्यंबकला जातो. त्र्यंबक, जवार, डहाणू तिकडे जातो. तर आपल्याला काय सातपूरच्या पुढं जे पपई नर्सरी आहे ना त्याच्या पुढचं जे सिग्नल आहे ना त्या सिग्नल पासून थोडंसं पुढं जायचं आहे हे मटेरियल सोडण्यासाठी आपल्याला. तर चलो. हे काय मित्रांनो आता हे ना सातपूर एरिया चालू झाला आता. हा सर्व सातपूर एरिया आता. हे सातपूर गाव इकडं डाव्या बाजूला आहे ना हे सातपूर गाव आहे. बघा हे महेंद्र सर्कल आहे. सातपूर सोडल्यानंतर आहे ना महेंद्र सर्कल लागतो. त्याच्यानंतर आता पुढे येईल पपई नर्सरी येईल. आता मित्रांनो बघा हे जे उजव्या बाजूला दिसतं ना हे सातपूर कॉलनी एरिया झाला. हा इकडचा सर्व सातपूर कॉलनी एरिया झाला हा सर्व. आणि आपण चाललोय त्र्यंबक रोडनी पपई नर्सरीच्या पुढे. हे बघा ही खाऊगल्ली बघा सातपूर कॉलनीच्या पुढे ना ही सातपूर हे खाऊगल्ली. हे बघा मित्रांनो ही आली पपई नर्सरी. हे जे उजव्या बाजूला दिसते ना उजव्या बाजूला ही पपई नर्सरी आहे. हे जे झाडं दिसतात ना
त्याच्या पाठीमागं पपई नर्सरी आणि हा पपई नर्सरी सिग्नल आहे बघा. तो क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय पुढच्या सिग्नलला. हा बघा मित्रांनो, हा जो सिग्नल आला ना हा अशोकनगर सिग्नल आहे. हा पपई नर्सरीच्या पुढचा आणि याच्यात थोडं पुढे जायचंय आपल्याला. मित्रांनो बघा ही बैलजोडी. याच्या आपल्याला थोडं पुढे जायचंय. हे अमृत गार्डन आहे. तर मित्रांनो बघा, आता आपण इथं ते मटेरियल भरलं होतं ना ते खाली करायला इथं आलोय बघा, महारुद्र एंटरप्राइज मध्ये. बघा मित्रांनो, कृष्णाची किती जबरदस्त मूर्ती बघा, एकदम सुपर. हे बघा, आणि तिकडं भगवान शंकरांची आणि कृष्णांची मूर्ती मस्त एकदम छान आहे ना. बघा इथं आम्ही आता या हॉटेलमध्ये जेवण करायला चाललोय. तर मित्रांनो बघा, आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो इथं. द्राक्षाची माडी आई साहेब पावभाजी बघा इथं आलेलो आहे बघा. सागर हो नाही आपण हे बघा, छान आहे ना मस्त. हे बघा झोपाळी बघा, आणि हे बघा वरती सर्व द्राक्षे बघा. छान आहे ना मस्त. चालू जेवायला आपण असं. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे मस्त छान होतं एकदम. हे काय मला घ्या बघा, भारी वाटलं एकदम. तर मित्रांनो बघा, हे प्रेम नागरे एकदम छान वाटलं मस्त. पावभाजी वगैरे सर्व म्हणजे छोटीशी गेट टुगेदर पार्टी सगळं एकदम छान आहे एकदम मस्त. आवडलं, छान वाटलं एकदम. चला ओके मित्रांनो, आता नुकतंच आईसाहेब पावभाजी म्हणून आहे ना त्र्यंबक रोडला अशोकनगर सिग्नलच्या पुढं. तर आम्ही तिथं जेवण केलं, पावभाजी खाली, एकदम छान वाटली, मस्त वाटली. तर तुम्ही अवश्य एकदा भेट देऊन बघा. छोटंसं बर्थडे पार्टी वगैरे साठी सुद्धा एकदम छान आहे ते मस्त. आतलं डेकोरेशन एकदम डेकोरेटिव्ह एकदम भारी मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटतं एकदम. तर चला मित्रांनो जेवण करून आहे ना आता आपण बघा जिथं गाडी आपली लावलेली आहे ना खाली करण्यासाठी तिथं आलेलो आहे. आणि आपला माल आहे ना हा खाली झालेला आहे बघा, खाली झालेला आहे. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो नेहमी हसत राहा आणि इतरांनी हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.